दादा कमबॅक बोलतात ना, याला कमबॅक बोलतात. पहिला गुलाल, दुसरा गुलाल, तिसरा गुलाल. हा वर्ष खरा मथुरचा वर्ष ठरलाय, काय बोलाल? आनंदाची गोष्ट आहे. आज सलग 5 मैदानं जोडण्यात आला. 5 मैदानानंतर आज इकडे खिडकाईला आणला. गाडी जमलीच ती तर पनवेलला सुद्धा गेलो असतो. परवाचा अड्डा झाला इथला आपला ओवल्याला पण न्यायचा होता. मिलिंद शेटनी नाव सोडला होता. तर त्यांना फोन करत होतो. मिलिंद शेटचा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यांच्या भावाला फोन केला, सुरेंद्र शेटला. त्याचे ना माझे संबंध एकदम भावासारखे आहेत सुरेंद्र शेट. मग ते सांगितलं, त्याला फोन केला शर्यतीसाठी. आधी सांगितलं करू, मग थोड्या वेळाने सांगितलं का फोन करतो म्हणून. मग नंतर सांगितलं सैराट आणि हे भुंगा जमलेली आहे गाडी, पुढच्या मैदानामध्ये खेळू. मग मी पण काय बोललो नाही, जाऊ द्या बरं. मग ते काय त्या मैदानाला गेलो पण नाही, कारण की 2-3 वेळा त्या मैदानामध्ये किरकिर पण झालती आणि बैल पण थोडा आजारी होता. शर्यत जमून झाली तर गेलो असतो तिथे. पण काही कारणास्तव ठीक आहे, आज इथे आलो, गुलाल भेटला, आनंद वाटला. पुन्हा एकदा दुसऱ्या शर्यतीची तयारी आहे. तिसरा फेरा व्हायची. कोणाचं नाव असेल तर नाव फिरवायचं आता चालू आहे. नक्कीच. आणि आम्हाला आनंद वाटतं की आता मथुर एकाच पैऱ्यात त्याच पैऱ्यात नाही पळत, नवीन नवीन चेहरे दिसतात पैऱ्यामध्ये. आज रायफल होता आणि आमच्या मनात कुठेतरी भीती वाटतं, कारण तो बैल चालेल की नाही चालेल, पण मथुर त्याला सोबत घेऊन. नाही, तो पैरा मी केलेला आहे स्वतःनी, म्हणून मला ज्या बैलांवर भरोसा आहे. मला माहिती आहे मथुर वासरांना घेऊन जातो न, वासरामध्ये जास्त पळतो. त्याच्यामुळे आज ठरवला का डावा खांदा आपण, कारण की खूप जणांची थिंकिंग होती दोन्ही साईडनं खेळेल तोच बादशाह. काही लोक बोलले, आरोप पण केले होते. पण ते सिद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या. जे बोलणार ते आपण बोलून नाही करून दाखवायचं. त्याच्यामुळे आज डावा खांदाने, आज टॉपचीच गाडी होती, जी गाडी मुंबईमध्ये पडत नव्हती. आज ती गाडी सगळ्यात टॉपची गाडी होती. त्या गाडीला सुद्धा पराभव झाला. ठीक आहे, त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत माझ्याकडून. पण आनंद वाटला का आज टॉपची गाडी म्हणजे एक लेवलची गाडी होती. कोण हारेल कोण जितेल, ती पण निम्मे पट्ट्यामध्ये अर्धा छेकडा पुढेच होती गाडी. पुढे येऊन आपल्या बैलांनी अर्धा छेकडा त्यांना अंतर दिला. दादा नक्कीच आज एक चांगली गाडी पळाली. पहिल्यामध्ये रायफल होता, रायफल पण घाटावरती येऊन चांगला पळतोय मुंबईमध्ये, त्याच्याबद्दल 2 शब्द बोला ना. रायफल म्हणजे मी त्याला 3 फेऱ्याला पळताना बघितला होता. मला त्या वासरावर खूप विश्वास होता का मथुरमध्ये चांगला पळेल, म्हणून शुभमला मी रात्री फोन केला तर त्यांना फोन कर, आपण पळूया. आणि वरती घाटावर पाय नको देऊ त्याच्यावर. घाटावरती 2 तारखेला जो हिंदकेसरी मैदान आहे त्या मैदानामध्ये नक्कीच मथुर पळायचा प्रयत्न करू आम्ही जाऊ, कारण की त्यांची पण खूप इच्छा होती. खूप रोज फोन येतात, फोन एवढे येतात की अक्षरशः कामामध्ये असल्यावर मलाच कसं तरी वाटतं. कधी कधी मी फोन पण टाळतो ना, ज्यांचे फोन टाळतो त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, कारण की सगळ्यांचे फोन घ्यायला नाही जमत. खूप फोन करतात, एक जण 10-10, 15-15 वेळेला कॉल करतात. हा शुभम. नक्कीच त्या दिवशी पण महबूब पण एक चांगल्या लय मध्ये दिसला. आता मथुर पण चांगला पळतोय, आपला महबूब पण चांगला पळतोय. ही महाराष्ट्राची लाडकी A1 जोडी आहे. ही काय, ही घरची गाडी कधीही पळेल. ही आमचे दोन्ही बैल, आम्ही एकामेकाचे बैल कधी सोडून आणू. महबूब बी चांगला पळाला आणि खुटारीच्या सोन्याची गाडी मारणं खाऊ नाहीये, जोक नाहीये. तर तो आज एवढ्या आजारातून आणि वयात असणारा नंदी आज त्याने ती गाडी मारली, मोठी गोष्ट आहे. दादा आज आपल्या दावणीला म्हणजे बाजी पण बघा रिकवर होत आहे, बाजी बद्दल पण खूप विचारलं जात आहे. तसंच आता छोटा मथुर आपल्या दावणीला आलाय, कॉकटेल पण घाटावरती पाठवलं. भाऊ माझ्याकडे जर बैल 1 नंबर मध्ये पळतील, या 2 नंबर मध्ये तरीच ठेवणार. 2च्या नंतर खाली पडत 3 नंबर मध्ये 4 नंबर पडत असतील ते नंदी नाही ठेवणार मी, कारण की उद्या गाड्या पडल्या ना, आता 1 नंबर मध्ये खेळतोय तर 2 नंबर 3 मध्ये खेळायला गेलो तर लोक पण असतील माझ्यावर. त्याच्यामुळे काही नंदी मी जे मित्रपरिवार आहेत, मला वाटलं नाही 1 नंबर मध्ये पळाले तर ते माझ्या मित्रपरिवारामध्ये ठेवणार मी. म्हणजे आता आपल्याला कॉकटेल नाही, कॉकटेल पळेल 100%. आता ते थोडासा वातावरणासाठी पाठवलाय आणि तो एकदम आमचे घरचे रिलेशन आहे त्याच्याशी. तो बरं 15-20 दिवस घेऊन जा, महिनाभर त्याला थोडासा फेरे वगैरे काढ, कारण की फाटीला तासात कधी कधी जात पळत होता, कारण त्याला लागते पब्लिकची सवय. पण आता पब्लिक बॅरिगेटेड मुले पब्लिक नसते आतमध्ये, मग तो तास पकडायला बघतो पब्लिक. आणि दादा तुम्ही आता शब्दाला जगता. तुम्ही बोलले होते की आता मुंबईचा खेळ खेळणार, बिनजोडच्या मैदानात खेळणार, घाटावरती सध्या कमी दिसणार. तर आता 2-2 शर्यती होतात सांगितल्याप्रमाणे, काय बोला? फिरवला आता नाव लगेच, कोणाचं तरी नाव होता त्यांच्यावर नाव फिरवला. म्हणजे आता दुसरी शर्यत पण तो आता काय अर्जित वाढली, काय झाले काय टेन्शन नाही. आपला मथुरने आज गुलाल भेटून दिला आणि आज प्रेक्षकांची जेवढी इच्छा असेल तेवढी आपण पूर्ण करत राहू. आणि नक्कीच मी कोणाशी खेळायला तयार असतो ओपनली. 5वा वर्ष माझ्यासारखा खेळ आतापर्यंत म्हणजे
5 वर्ष राहिलो, हरलो जितलो, पण नाव दिला कायम स्वरूपी कोणत्याही मैदानामध्ये. नाव दिला या नाव फिरवला. पण असं कधी 1 महिना 2 महिना एखादी गाडी मारून साईडला राहिलो. मथुरच्या ज्यांनी गाड्या केल्या ते मला तर वाटतं 2-2 महिने दिसले पण नाही. मथुर अड्ड्यामध्ये आल्यानंतर नावं पण नाही देत. काही लोक असे असतात, काय हरकत नाही. पण आपल्या सगळ्या नंदींवर प्रेम आहे. मालकांचा जाऊ द्या साईडला, पण नंदी जे पण असतील, आज आकाशजी राऊत असेल आमचा मित्र, काही लोक खूप ट्रोल करत होते त्याला. त्यांनी डोंगरिया आणला, चिमटा आणला, मग ते मथुरला हरवण्यासाठी, अशी त्यांची चर्चा होती. असं काहीच नाही. आज MP मधनं पण बैल आणायला दम लागतो आणि जिगर लागतो. आज त्याच्यात दम होता म्हणून त्याने आणला. तर त्याच्यामुळे कुठेतरी जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतात ना, त्यांनी कुठेतरी आपले तोंड या ते हात आवरायला पाहिजे. ते सगळे आम्ही आमचा कुटुंब आहे शर्यती क्षेत्रातला. आम्ही वेळप्रसंगी खूप चांगले मित्र होतो. ह्याच्या पुढे पण आम्ही एकमेकाच्या सुखादुखात काही असू दे एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू. उद्या मला त्याचा काय समजला, मी नक्कीच बिना फोनता जाईल त्याच्यासाठी. तोही सुद्धा माझ्यावर प्रेम करतो. मग त्याच्यामुळे काही या सगळ्या गोष्टी लांब ठेवा तुम्ही. तो चांगला गाडा मालक आहे. आणि जे नंदी आणल्यात MP वरनं ते सुद्धा अतिशय चांगले पालतात. आणि आज डोंगरियाचं नाव आहे. एक लढत सुद्धा झाली होती डोंगरियाची आणि मथुरची भारत केसरीला. तेव्हा एकदम कुठेतरी पाय पडला होता मथुरचा, पण अतिशय चांगला आहे. दादा नक्कीच MP चा शेरा आणि आता डोंगरिया. आता डोंगरिया आकाश राऊत दादांचं मैत्रीपूर्ण कधी पैऱ्यामध्ये दिसेल का आपल्याला? त्यांनी फोन केला तर नक्कीच 100% देणार. त्यांनी उद्या सांगितला आपल्याला पळायच्या पुढच्या मैदानामध्ये ते. दादा आजची गाडी झाली ना, सुट्टीपासून आहे ना खूप सुंदर गाडी निघाली, पण तो समोरची गाडी पण आहे ना बराचसा स्पीड लावून निघाली. नंतर जसं ओव्हरटेक झाला ना पूर्ण मथुरच्या समोर, काय म्हणणार त्याविषयी? हा मोठी गोष्ट आहे. डावे कांद्यातून आज विजय मिळवणार. टॉपची गाडी होती, त्याच्यामुळे विश्वास नव्हता. म्हणजे असं आज एवढी ती टॉपची गाडी, बस सगळे मला तेच बोलवते, दादा कशाला फिरवायची गाडी टॉपची येते. आता मथुर डावा खांद्याने कमी पळतो. कधी कधी हा काही समजूनच देत नाही किती पळतो ना किती नाही पळत. मग त्याच्यामुळे काही कळत नाही. कधी कधी एकदम आस्ती टाळत येतो. मग ते थोडी मना, पण आम्हाला विश्वास आहे हा मान खाली नाही कधी घालून देणार. याच्यावर जीव आहे आमचा, त्याचा सुद्धा प्रेम आहे. कधी दुखवत नाही. कधी बघा किती ॲग्रेसिव्ह असला तरी आवाज दिला तरी शांत राहतो, उभा बोलो थांबतो, ऐकतो. तो त्याची माया आहे, प्रेम आहे त्याचा माझ्यावर. म्हणून तो कधी माझी इज्जत कुठे कमी करून नाही देत. भुंगा आणि मथुर शर्यत आली होती तेव्हा बी मथुर कुठे कमी नव्हता पळा. त्याचा पल त्यांनी काढलाच होता. मेन खेचायची गाडी आतल्या बैलांनी असते, म्हणजे कोणताही बैल असू द्या. जेव्हा मथुर उजवा कांदा आतून असला तर खाली पब्लिकच्या गाड्याने जो बैल असणार तो पळायला पाहिजे. तो बैल पळाला तर महाराष्ट्रातून कोणालाही चॅलेंज देऊन आपण ती गाडी मारू शकतो. कारण की आतल्या बैलाच मेन गाडी खेचायची असते. पब्लिकचा बैल गाडी पब्लिकला घेऊन पळत राहतो. हा बिंदोडचा क्षेत्र असा आहे. आता बघा आता संपूर्ण महाराष्ट्रातून एवढी सगळी तुम्हाला फॅन फॅमिली आणि इतर गोष्टी आता घाटावर पळण्यासाठी पण फोर्स करते. काय सांगाल फॅन फॅमिलीला घाटावरचा? पळेल ना त्यांच्यासाठी पण 2 तारखेची तयारी चालू आहे. कोरेगावला 2 दिवसानंतर हा 8 तारखेचा मैदान. 8 तारखेला नाही 21 राहिला तिथे नाही पळणार. डायरेक्ट हिंदकेसरी मैदानाला. हा 21 राहिला चालू आहे. 8 तारखेला मी मथुरला घेऊन. नवस होता आमचा, मथुरचाच नवस होता. माझ्या बायकोनी नवस केला होता मथुरसाठी. मग ते 8 तारखेला मथुर जाईल दर्शनाला 21 राहीच्या. दादा तुम्हाला आता रजा देतोय, जास्त वेळ नाही घेत. दुसरी शर्यत पण करायची. शुभेच्छा असतील दादा.